बुलंद आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण परतूर येथील BF भंडारी ट्रेडर्स या दुकानावर सिमेंट खरेदी करण्यासाठी गेलो होतो. या ठिकाणी गेल्यानंतर आपण रीतसर त्यांच्याकडे सिमेंटच्या 4 बॅगच्यासाठीची किंमत विचारली. त्यांनी किंमत सांगितल्यानंतर आपण त्यांना सांगितलं की आपला QR कोड द्या, मला ऑनलाईन पेमेंट करायचं. परंतु त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही ऑनलाईन पेमेंट स्वीकारत नाही, तुम्हाला कॅश द्यावी लागेल. मग थोडासा त्या ठिकाणी विचारविनिमय झाला. मी विनंती केली की तुम्ही ऑनलाईन घ्या, कारण माझ्याकडे कॅश नाही आहे. परंतु ते ऐकायला तयार नव्हते. त्यांनी सरळ सांगितलं की आम्ही ऑनलाईन व्यवहार करत नाही आहेत, आम्हाला ऑनलाईन व्यवहार समजत नाही आहेत. त्यांनी सरळ काय सांगितलं, आम्हाला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स जे आहेत ते समजत नाही आहेत आणि मग त्या अनुषंगानं आम्ही ऑनलाईन व्यवहार करत नाही आहेत. मला थोडं अचंबा वाटला की एवढ्या सगळ्या फास्ट फॉरवर्ड लाईफमध्ये त्यांना ऑनलाईन व्यवहार कसा समजू शकत नाही. परंतु तो आपला भाग नाही म्हणून मी ते टाळलं आणि त्यांच्याशी बोलायचंही टाळलं. मी माझं एका मित्राला फोन केला आणि विचारलं की यार तुझ्याकडे कॅश पैसे आहेत का, मी तुला ऑनलाईन देतो, माझं थोडं काम अडलं आहे, मी इथे आहे. त्या मित्राने मला सांगितलं तू कुठे आहेस, मी या दुकानावरती आहे म्हटलं हा सगळ्या परिसराचाच प्रश्न झाला आहे सध्या की हे जी व्यापारी मंडळी आहेत ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन घ्यायला तयार नाहीत आणि मग सर्वसामान्य माणसं जी आहेत ती बहुतांश लोक आता ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करत आहेत. त्यामुळं जो रोखीचा व्यवहार आहे तो शक्यतो टाळला जातो आहे आणि याच्यामध्ये पारदर्शकता पण आहे, काही याच्यामध्ये अडचण असण्याचं कारण नाही. परंतु CF भंडारी ट्रेडर्स यांना नेमका ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स किंवा ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी काय अडचण आहे हे मलाही समजलं नाही. मग मी तिथं एक व्हिडिओ शूट केला. मी हे तुम्हाला एक्सप्लेन यासाठी करतो आहे की मला वैयक्तिक अडचण आली म्हणून कधी मी माझ्या पत्रकारितेचा गैरउपयोग करत नाही आहे. मला ज्यावेळी हे समजलं की हा केवळ एका दुकानाचा किंवा वैयक्तिक माझा प्रश्न नसून मार्केटचा प्रश्न आहे, सर्वसामान्य नागरिकाचा प्रश्न बनला आहे की रोखीने पैसे नेले तरच आपल्याला माल मिळेल, अन्यथा आपल्याला माल मिळणार नाही, अशा प्रकारचा प्रकार सध्या मार्केटमध्ये सुरू असल्याचं समजलं. आणि मग मी त्या सरळ दुकानाच्या रोखीनं परत एकदा गेलो, पुनश्च वापस गेलो आणि मग तो व्हिडिओ मी चित्रित केला. त्या अनुषंगानं प्रशासनाला माझी विनंती राहील की जे कोणी आता मी याची तक्रार जी आहे ती राष्ट्रीय उपभोक्ता हेल्पलाईनला करणार आहे, प्राप्तिकर विभागाकडे जाणार आहे, वस्तू व सेवा कर विभागाकडे जाणार आहे. कारण यामागे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन न करण्यामागे जर प्राप्तिकर चुकवण्याचा जर चुकीचा हेतू असेल तर तोही तपासला गेला पाहिजे. GST जे की गुड्स अँड वस्तू व सेवा कर चुकवण्याचा प्रकार आहे का तेही तपासलं गेलं पाहिजे. मी कंझ्युमरमध्ये सुद्धा जाणार आहे की ग्राहक सेवा मंचाकडे जाणार आहे की ग्राहक सेवा मंच जो आहे तो ग्राहकांच्या संरक्षणासाठी आहे. त्यामध्ये सुद्धा काही बाबी तपासणार आहे की या संदर्भामध्ये काही आपल्याला न्याय मागता येऊ शकतो का. कारण जर माझ्याकडे रोखीने पैसे नसतील, ऑनलाईन असतील, तर मग ती माझी चूक आहे का. जर असं असेल तर मग त्यांनी एक बोर्ड लावणं गरजेचं होतं दुकानला की येथे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन स्वीकारले जात नाहीत, केवळ रोखीने व्यवहार केला जातो. जर तसं असतं, तसं माझ्या निदर्शनास आलं असतं तर मी दुसऱ्या दुकानावर गेलो असतो. परंतु याच्या पाठीमागचं नक्की कारण काय हे तपासलं गेलं पाहिजे. कदाचित जो इन्कम टॅक्स आहे, आयकर आहे, तो वाचवण्याचा हेतू आहे काय, किंवा वस्तू आणि सेवा कर जो असतो तो वाचवण्याचा हेतू आहे काय, ट्रान्झॅक्शन लपवण्याचा हेतू आहे काय. याचं मला तरी असं वाटतं की करंट अकाउंट असायला हवं. जे काही आपलं प्रतिष्ठान असतं किंवा जे काही आपलं व्यवसायाचं जे काही दुकान असतं त्या दुकानचं करंट अकाउंट असणं आवश्यक असतं असं माझ्या तरी माहितीप्रमाणे आहे. परंतु आता यांना भारताच्या बाहेरचे नियम लागू झालेत काय मला माहीत नाही. परंतु माझी प्रशासनाकडे, शासनाकडे एक विनंती असणार आहे की सदरील दुकानच्या जे काही आयकर विभागासंदर्भातली तपासणी असेल ती व्हावी. मी SDM साहेबाकडे सुद्धा या संदर्भात उद्या जाऊन बसणार आहे की अशा आणखी किती दुकानं आहेत ज्या ऑनलाईन
ट्रान्झॅक्शन घ्यायला नकार देत आहेत ग्राहकाला. मग हा व्यवहार लपवण्याचा तर प्रकार नाही ना. याच्यामागे आणखी काही गौडबंगाल आहे का, याचा तपास प्रशासनाने घेतला पाहिजे, याच्या खोलाशी गेलं पाहिजे, अशी विनंती बुलंद आवाज महाराष्ट्राच्या माध्यमातून माझी राहणार आहे. बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबान. बुलंद आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण आहोत परतूर येथील BF भंडारी या ट्रेडर्सवरती. या ठिकाणी सिमेंट तथा इमारतीच्या बांधकामाचं साहित्य खरेदी विक्री केली जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खरेदी करून या ठिकाणी घाऊक व्यापारी जे आहेत भंडारी प्रतिष्ठानचे, आपण त्यांच्याकडे आलेलो आहोत. आपण ज्यावेळेस त्यांना ऑनलाईन पेमेंट घेण्यासाठी विनंती केली त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं की मला या ऑनलाईन पेमेंटमधलं काही समजत नाही आणि त्यामुळं मी ऑनलाईन पेमेंट स्वीकारत नाही. सर, आपण का नाही स्वीकारत ऑनलाईन पेमेंट? आपल्याला ऑनलाईन पेमेंट मधलं काही कळत नाही. आपल्याला माहिती आहे की आपल्याला सध्या शासन जे आहे ते पारदर्शकता व्यवहारात यावी म्हणून ऑनलाईन व्यवहारावर भर देते. मग असं असताना सुद्धा मग काय कळण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामुळे तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शनच करत नाही. मग सर, ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागतो ना. त्यांच्याकडे कॅश नसेल आणि इलेक्ट्रॉनिक मनी असेल तर मग त्यांनी काय करायचं? काय माझं तर सोल्युशन बँक खात्याचा नंबर देतो आम्ही खूपदा, त्याच्यावर आले तर करून टाकू. नाही, चालतं ना सर, त्यालाच ऑनलाईन ट्रान्झॅक्शन म्हणतात. बस आम्ही तेवढं देऊ शकतो. मग तुम्ही ते मला ते पण नाही दिलंय तुम्ही. माझं माल नाही ना सध्या द्यायला तुम्हाला सिमेंट पाहिजे. माझं सिमेंट सर, सिमेंट गोडाऊनला आहे, मी फोटो घेतलेत गोडाऊनचे. तुम्हाला कसं माल देऊ? हा तुमचा उद्दामपणा झाला सर. तुम्ही काही म्हणा भाऊ, मी नाही म्हणू शकत ना काही त्याच्यात तुम्हाला. हा व्यावहारिकपणा नाही. आपण व्यापारी आहात आणि व्यापारी या दृष्टिकोनातून आपण जे काही वर्तन करणं अपेक्षित होतं ते तर दूरच राहिलं, परंतु त्याच्या विपरीत आपण फक्त ऑनलाईन ट्रान्झॅक्शन घ्यायचं नाही. हा ठीक आहे, तो तुमचा प्रश्न आहे, तो घ्यायचा नाही घ्यायचा, कायद्यात बसतं नाही बसत हा तुमचा विषय आहे. परंतु तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन घ्यायलाच पाहिजे नियमानुसार. कारण जर एखाद्या व्यक्तीकडे कॅशमध्ये पैसे नसतील तर तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन स्वीकारणं अनिवार्य आहे. असं असताना तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन अस्वीकार करताय, याचा अर्थ तुम्ही शासनाला चॅलेंज करताय. असू द्या, जी काही शासन आपल्यावर प्रशासकीय कार्यवाही करील तो कार्यवाहीचा भाग वेगळा राहिला, परंतु सर्वसामान्य माणसाला ज्या वेळेस व्यवहार करत असताना या ठिकाणी या दुकानावर यायचं असेल तर तुम्हाला कॅश पैसे आणावे लागतील, अन्यथा तुम्हाला या दुकानावरून कुठलाही माल खरेदी करता येणार नाही. अशी अवस्था सध्या आहे. आपण कुठल्याही सामाजिक प्रश्नाशी थेट भिडतो आणि आज सुद्धा एक सामाजिक जी उणीव आहे ती लक्षात आली की सर्वसामान्य नागरिकांची या ठिकाणी हेळसांड होते, त्यांना वेठीस धरल्या जाते. जो नागरी हक्क कायदा आहे, जो या ठिकाणी ग्राहक हक्क कायदा आहे, त्या हक्क कायद्याला या ठिकाणी बाधा पोहोचते. सर्वसामान्य जो ग्राहक मंच आहे त्या मंचामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण या संदर्भात नक्कीच जाणार आहोत आणि पुढील कार्यवाही करणार आहोत. बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबान. आता तुम्ही एवढ्या सिमेंटची विक्री केलेली आहे का तुमच्या गोडाऊनला जी आहे ती? बिल झालेले आहेत सगळ्यांचे ते. म्हणजे तुम्हाला द्यायचं नाही मला सिमेंट? बिल झालेले कसे देऊ? माझा माल नाही ना त्याच्यात. नाही, पण तुम्ही मला एक कळत नाही, या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायला पूर्ण केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार सुद्धा प्रोत्साहन द्यायलंय आणि असं असताना सुद्धा तुम्ही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन घेत नाहीत. कशामुळे घेत नाही तुम्ही? मला कळत नाही भाऊ, मला अडचण जाते त्याच्यातली जरा, मला कळत नाही. अहो, तुम्ही एवढा मोठा उद्योग चालवताय आणि तुम्हाला ऑनलाईन समजायला अडचण जाते का? नाही, खरंच अडचण जाते मला. तुम्ही अचंबित वाटताय. हो ना भाऊ, काय करणार. पहिले व्यावसायिक वाटताय तुम्ही मला की तुम्हाला ऑनलाईन कळत नाही. खरंय खरं खरंय विचित्र गोष्ट आहे. खरंय ना भाऊ.